हॅलो स्टुडंट्स, 12वीच्या नवीन सिलेबसचं टेक्स्टबुक तुम्हाला PDF स्वरूपात मिळालंच असेल. तर पहिला लेसन सुरू करूयात. मी ज्या PPT तयार केल्या आहेत त्या तुम्ही नोट्स म्हणून वापरू शकता. प्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स. रिप्रोडक्शन. प्रोडक्शन ऑफ यंग वन लाईक पॅरेंट्स. इट इज इसेन्शियल प्रोसेस फॉर कंटिन्युएशन ऑफ स्पेसीस. कंटिन्युएशन ऑफ स्पेसीस म्हणजे काय? तर समजा एखादी स्पेसीज जर रिप्रोडक्शनसाठी अनेबल असेल, म्हणजेच रिप्रोडक्शन करू शकत नसेल, तर काय होईल? तर त्याचे जितके नंबर असतील तितके राहतील, पण थोड्या कालावधीनंतर कमी कमी होत जाऊन ते एक्सटेंड होतील, म्हणजेच नामशेष होतील. सो रिप्रोडक्शन इज इसेन्शियल प्रोसेस फॉर कंटिन्युएशन ऑफ स्पेसीज ॲज वेल ॲज इट इज इसेन्शियल टू मेंटेन कंटिन्युटी ऑफ लाईफ. अर्थवर जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत त्यांच्या लाईफमध्ये जर कंटिन्युटी राहायची असेल तर रिप्रोडक्शन हे इसेन्शियल असणार आहे. ऑल ऑर्गॅनिझम हॅज इट्स ओन पर्टिक्युलर मेथड ऑफ रिप्रोडक्शन. प्रत्येक ऑर्गॅनिझमची स्वतःची एक पर्टिक्युलर मेथड आहे रिप्रोडक्शनची. अँड दीज आर जनरली कॅटेगराइज्ड इन 2 टाइप्स. These 2 types are asexual reproduction and sexual reproduction. पहिल्यांदा आपण asexual reproduction बघूया. It does not involve fusion of 2 compatible gametes or sex cells. Important काय येतं? It does not involve fusion, म्हणजे 2 compatible gamete इथं एकत्र येत नाहीत, म्हणजेच त्याला आपण सेक्स सेल असं म्हटलं जातं. म्हणजे इथं 2 पॅरेंट्स इन्वॉल्व असणार नाहीत. सो देर इज इन्व्हॉल्वमेंट ऑफ ओनली 1 पॅरेंट. सो इट इज नोन ॲज असेक्सुअल रिप्रोडक्शन. रिझल्ट काय असेल याचा? द प्रोडक्शन ऑफ जेनेटिकली आयडेंटिकल प्रोजेनी फ्रॉम अ सिंगल ऑर्गॅनिझम. म्हणजेच जे काय प्रोजेनी असेल, प्रोजेनीस म्हणजे काय? ऑफस्प्रिंग, म्हणजेच काय? यंग वन. तो काय असेल? तर जेनेटिकली आयडेंटिकल असणार आहे. का जेनेटिकली आयडेंटिकल असेल? कारण इथं सिंगल पॅरेंट असेल, त्याच्याकडे जेवढं काही जेनेटिक मटेरियल आहे तो त्या ऑफस्प्रिंगकडे तो इनहेरिट करेल. सो इट इज जेनेटिकली आयडेंटिकल ॲज पॅरेंट, म्हणजे जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन त्याचं सेम असेल ॲज लाईक टू पॅरेंट. दीज ऑर्गॅनिझम्स इनहेरिट द जीन्स ऑफ पॅरेंट ॲज वी डिस्कस अबव. Organism which is morphologically and genetically identical is called clone. जे ऑर्गॅनिझम एक्झॅक्टली मॉर्फॉलॉजिकली अँड जेनेटिकली आयडेंटिकल असतील ॲज पॅरेंट, दे आर नोन ॲज क्लोन. सो डेफिनेशन ऑफ क्लोन इज ऑर्गॅनिझम विच इज मॉर्फॉलॉजिकली अँड जेनेटिकली आयडेंटिकल इज कॉल्ड क्लोन. नेक्स्ट, different modes of asexual reproduction. First is fragmentation. Organism can break into small fragments and these fragments grows into new individuals. First diagram, स्पायरोगायरा. इथं काय आहे? तर स्पायरोगायरा हा स्मॉल फ्रॅगमेंट्समध्ये ब्रेक होतो आणि हेच फ्रॅगमेंट्स न्यू इंडिव्हिज्युअलमध्ये फॉर्म होतात, डेव्हलप होतात. इथं फ्रॅगमेंटेशनमध्ये प्रोसेस एक्झॅक्टली काय होतं ते एक्सप्लेन केलेलं आहे. इथं सुद्धा एक सिंगल पॅरेंट इन्वॉल्व आहे, म्हणजे जस्ट फ्रॅगमेंटेशन अँड देन डेव्हलपमेंट ऑफ न्यू इंडिव्हिज्युअल फ्रॉम ईच फ्रॅगमेंट. एक्झाम्पल स्पायरोगायरा. नेक्स्ट इज बडिंग. इट इज मोस्ट कॉमन मेथड इन ईस्ट. तर सेकंड डायग्राम बघा, बडिंग इन ईस्ट. In favorable conditions, organism produce 1 or more outgrowths and these outgrowths is called as bud. Bud on separation develop in a new individual. म्हणजे फर्स्ट स्टेप काय असणार आहे? अंडर फेवरेबल कंडिशन देर इज बडिंग आणि हे बर्ड्स काय होतील? सेपरेट होतील, म्हणजे त्याच्या पॅरेंट्सपासून सेपरेट होणार आणि एका प्रत्येक न्यू इंडिव्हिज्युअलमध्ये तो डेव्हलप होईल. एक्झाम्पल आहे त्याचं ईस्ट. म्हणजे तिथं मदर सेल आहे आणि मदर सेलच्या वरती छोटे बर्ड आहेत. हे बर्ड काय होतात? सेपरेट अँड देन डेव्हलप इन टू न्यू इंडिव्हिज्युअल. थर्ड वन इज स्पोर फॉर्मेशन. स्पोर फॉर्मेशन थर्ड डायग्राम बघा. इथं काय होणार आहे? तर रिप्रोडक्शन ऑकर्स बाय
फ्लॅजिलेटेड मोटाईल झूस्पोर्स. फ्लॅजिलेटेड म्हणजे ह्या स्पोरला फ्लॅजिल आहेत. दीज आर मोटाईल म्हणजे मुव्हेबल आहेत. अँड दीज आर नोन ॲज झूस्पोर्स. आता प्रत्येक स्पोर काय होतो, इट ग्रोज इन न्यू इंडिव्हिज्युअल्स. ह्याचं एक्झाम्पल आहे क्लॅमिडोमोनॉज. सो देर आर मेनी अदर मेथड्स ऑफ असेक्सुअल रिप्रोडक्शन. जस्ट we are discussing about these methods in short. First is binary fission. Example is amoeba and paramecium. आता इथं डायग्राम फक्त अमिबाचे दिलेलं आहे. इथं तुम्ही डायग्राममध्ये बघा एक सिंगल अमिबा आहे. इट इज डिवायडेड इंटू 2 डॉटर अमिबा. यालाच बायनरी फिशर असं का म्हटलं गेलं आहे? बायनरी मीन्स 2. नेक्स्ट इज कोनेडिया फॉर्मेशन. एक्झाम्पल इज पेनिसिलिन. आता डायग्राममध्ये तुम्हाला दिसत असेल हे कोनिडिया काय होतात, सेपरेट होतात आणि नवीन इंडिव्हिज्युअलमध्ये डेव्हलप होतात. नेक्स्ट इज स्पंजचं एक एक्झाम्पल दिलेलं आहे आणि त्यात जेमिल फॉर्मेशन होतात आणि त्याच्यापासून एक न्यू इंडिव्हिज्युअल फॉर्म होतो. हे सगळं स्टडी करत असताना आपल्याला लक्षात आलं असेल की इथं प्रत्येक ठिकाणी एक सिंगल पॅरेंट इन्व्हॉल्व आहे. हे महत्त्वाची गोष्ट आहे जी असेक्सुअल रिप्रोडक्शनमध्ये तुम्ही लक्षात ठेवा. So there is no variations and the offspring or progeny or young ones are identical to parents. So there are no chances of any variations. Vegetative reproduction. Plant reproduce asexually through their vegetative parts आणि ह्यालाच व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन असं म्हटलं जातं. New plants form are genetically identical to parents. Artificial methods are used to propagate desired varieties according to human requirements. आता काय केलं जातं की नॅचरली व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन होतं, पण काही वेळा आपल्याला डिझायर्ड व्हरायटीज हव्या असतात. म्हणजे काय तर एखाद्या प्लांट्समध्ये आपल्याला सगळ्यात चांगल्या व्हरायटीज जर हव्या असतील, म्हणजे त्यांचं प्रोडक्शन चांगलं हवं आहे, प्लस त्यांची लाईफ सायकलसुद्धा शॉर्ट टर्म हवे आहे, हे सगळं जर आपल्याला एकाच प्लांटमध्ये हवे असेल किंवा त्याचे फ्लावर कलर आपल्याला हवा तसा पाहिजे, त्याचे फ्रूट्स चांगले पाहिजेत किंवा सीडलेस फ्रूट्स पाहिजेत, अशा सगळ्यासाठी काही वेळा काही आर्टिफिशियल मेथड यूज केल्या जातात. म्हणजेच इथं त्याचे एक स्टेप्स आहेत त्या आपण बघूयात. फर्स्ट आहे कटिंग. तर काय केलं जातं, समजा आपल्याकडे 2 प्लांट्स आहेत आणि त्या 2 प्लांट्समधल्या व्हरायटीज आपल्याला एकत्र हव्या आहेत. तर इथं काय केलं जातं, एक रूटेड प्लांट घेतलं जातं आणि दुसरं प्लांट आहे त्यातला एक बड कट करून तो रूटेड प्लांटमध्ये इन्सर्ट केला जातो आणि त्या दोन्ही प्लांट्सला एकत्र ग्रो केलं जातं. आणि ह्याच्याच ह्या स्टेप्स असणार आहेत. फर्स्ट बघूयात आपण कटिंग. स्मॉल पीस ऑफ एनी व्हेजिटेटिव्ह पार्ट ऑफ प्लांट विथ 1 or more बड यूज्ड फॉर प्रोपॅगेशन. तर काय केलं जातं, एक प्लांट जिथं 1 or more बड तिथले यूज केले जातात. मग काही वेळा हे बड्स आपण स्टेममधून घेतो, म्हणजेच त्याला स्टेम कटिंग म्हटलं जातं. जसं आपण कलमी गुलाब ऐकलं असेल, तुम्ही बघितलं असेल, रोज, बोगनविले, तर इथं स्टेम कटिंग केलं जातं, म्हणजे तिथले बड यूज केले जातात. काही ठिकाणी लीफ कटिंग केलं जातं, म्हणजे तिथं लीफ यूज केलं जातं. एक्झाम्पल आहे त्याचं सॅन्सिएरिया. नेक्स्ट आहे रूट कटिंग. काही वेळा रूट यूज केलं जातं. एक्झाम्पल आहे ब्लॅकबेरी. आता हे कटिंग झालं. नेक्स्ट मेथड काय असणार आहे, तर हा जो काही बड आहे मग तो सिंगल असेल किंवा मोर दॅन 1 असेल. हा बड आता काय करायचं, आपल्याला जॉईन करायचा आहे. कुठं तर एखादं जे रूटेड म्हणजे त्या स्पेसीचं रूटेड प्लांट असेल तिथं. आणि ह्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, ग्राफ्टिंग. पार्ट्स ऑफ 2 plants joined together as they grow as a single plant or as a one plant. Part of stem containing more than 1 bud
and it is known as scion is joined onto rooted plant. म्हणजे एका प्लांटचा स्टेम जिथं बड असेल तो जॉईन केला जातो रूटेड प्लांटला. म्हणजेच याला जे काही रूटेड प्लांट आहे त्याला आपण स्टॉक म्हणतो आणि ज्याचा बड घेतलेला आहे त्याला सायन म्हटलं जातं. आणि हे दोन्ही एकत्र आणून त्याला ॲज अ सिंगल प्लांट ग्रो केलं जातं आणि ह्यालाच म्हणतो आपण की ग्राफ्टिंग. इफ ओनली वन बड इज जॉईंड ऑन द स्टॉक then such budding is known as bud grafting. Example apple, pear, rose, etc. Another method of propagation is tissue culture and it is very famous method nowadays. In this method small amount of plant tissue is grown to give many plants. इथं काय केलं जातं तर एखाद्या प्लांट टिश्यूचा, आता आपण लास्ट कटिंग आणि ग्राफ्टिंगमध्ये काय बघितलं की बड घेतला आहे तिथं, इथं तसं केलं जात नाही. इथं एक प्लांट टिश्यू घेतला जातो आणि हा टिश्यू ग्रो केला जातो टू गिव्ह मेनी प्लांट्स आणि ह्यालाच आपण मायक्रो प्रोपॅगेशन म्हटलं जातं. आणि हे मायक्रो प्रोपॅगेशन आता लार्ज स्केलवर यूज केलं जातं टू गेट अ डिझायर्ड प्लांट्स और to get a desired varieties of plants. नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूयात सेक्शुअल रिप्रोडक्शन इन फ्लॉवरिंग प्लांट्स. या व्हिडिओमध्ये जर काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी सांगेन. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.